जामोदमध्ये अधिवेशन आहे, त्यामुळे या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपण सर्व महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकार संघाचे जे सदस्य आहेत, पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी या जळगाव नगरामध्ये मनापासून स्वागत करतो। आणि या कार्यक्रमाला उपस्थित संस्थापक अध्यक्ष मनोज दिसुणे, युसुफ खानजी, सुरेशजी सवडेजी, प्रदेशाचे अध्यक्ष कैलास बापू, ज्यांनी हे अतिशय सुंदर असं नियोजन या आमच्या जळगाव नगरीमध्ये केलं, असे कैलास बापू। त्याचप्रमाणे मी पत्रकारांशी कसं माहिती आहे, माझ्या मतदारसंघातील पत्रकारांना आणि मंत्रालयातील पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की मी थोडं पत्रकारांपासून जरा दूर असतो। म्हणजे दूर का असतो त्याचा अर्थ असा आहे की मी प्रसिद्धीच्या हव्यास मला कधीच नसतो, तेवढा मी शक्यतोवर जास्त जवळ जात नाही। आणि म्हणून बऱ्याचशे ज्या पत्रकारितेमध्ये ज्यांनी खूप आपलं डिवोशन दिलं, समाजाप्रती पत्रकारिता अर्पण केली, अशा विभूतींचा माझा फार कमी संबंध असतो। परंतु आज योगायोगानं या पत्रकार संघाच्या अधिवेशनानिमित्त आहुजा जे आलेले आहेत, ज्यांचं एक मोठं डिवोशन किंवा एक चांगलं पत्रकारितेमध्ये त्यांचं उत्कृष्ट असं काम आहे, त्याचप्रमाणे आमचे मराठीजी अशी एक वेळेस भेट झालेली आहे। परंतु जेव्हा एखाद्या माणसाबद्दल आपण ऐकतो तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस आपल्याला समजतो। मी अजून ऐकलंच नव्हतं। हिंदुस्थानचे आहेत, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं माझा कमी संपर्क होतो आणि तो कदाचित माझा दुर्गुण सुद्धा असू शकतो माझ्यामध्ये की मी पत्रकार आणि या क्षेत्राशी कमी संपर्क होतो। त्यांचंही एक योगदान। नंतर आमचे लाकोडी जे आहेत त्यांचं आपण आता भाषण ऐकलं, त्यांना यदुजीच मला म्हणे की ते कॉम्रेड आहेत। म्हटलं त्यावेळेस खासदार आपले सुदाम काका होते, त्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो अमरावतीमध्ये, कारण माझं शिक्षण मोजरीमध्ये झालेलं आहे। त्यामुळे 5.5-6 वर्ष मी अमरावती मोजरीमध्येच होतो, त्यामुळे अमरावतीचा कोपरा मला माहिती आहे। म्हणजे कौरनगर पासून जा तुम्ही गाडगेनगर कटोरापर्यंत सगळे एरिया माहिती आहे। त्यामुळे अमरावतीचा, आणि तुम्ही सगळे अमरावतीमधले, त्यामुळे एक अमरावतीचं ते संबंध आणि ऋणानुबंध नातं माझं सुद्धा एक घट्ट आहे। आणि मोजरी सुद्धा आहेच आहे की ज्या राष्ट्रसंत, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये किंवा त्यामध्ये शिकून जे संस्कार झाले, प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर ज्या ज्या टप्प्यावर जे जे संस्कार होतात त्याला त्या इथून तो मनुष्याची प्रवृत्ती बनत असते। त्यामुळे आमचे हरणे जे आहेत की ज्यांचं सुद्धा मोठं योगदान त्या पत्रकारितेमध्ये आहे, समाजामध्ये आहे। आणि आमचे चांडकजी तर आमचे आदरणीय आहेत की जे आमच्याच मतदारसंघातील आहे आणि मोठं नाव जेव्हा आपण पाहतो की हे त्या स्तरावर काम करतात। आणि महासागरमध्ये मी 1-2 न्यूज बघितलेले आहेत ज्या मी सांगणार नाही, पण अतिशय पत्रकारितेचा उत्तम नमुना त्याही वाचतो मी, हिंदुस्थानी वाचत असतो। त्यामुळे अशा विभूती इथं आज त्यांचं दर्शन घेताना त्यांच्यासोबत संवाद साधताना मी माझं भाग्य समजतो। आणि आपण सुद्धा सर्व पत्रकार महाराष्ट्रातील। आणि त्याचप्रमाणे ज्यांचा आपण सत्कार घेतला या अखिल भारतीय पत्रकार संघाच्या तर्फे, ग्रामीण पत्रकार संघातर्फे आता एक सत्कार होतो, एक दुपारी सत्कार। म्हणजे दोन्ही माझे एक मोठे भाऊ आहेत आणि एक माझा वर्गमित्र आहे। म्हणजे मोठे भाऊ आमचे यदू भाऊ आहेत, 1 का 2 वर्षांना मोठे असतील, पण शेवटी वयाने तर मोठे आहेत, बुद्धीनेही मोठे आहेत, कार्यकर्तृत्वानेही मोठे आहेत। त्यामुळे मोठे भाऊच म्हणावं लागेल। आणि एक आमचे वर्गमित्राच्या दुपारच्या सत्रामध्ये आहेत रमेश भाऊ कुलकर्णी की जे नागपूरच्या अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आहेत, तो आणि मी लहानपणापासून सोबतच आहे। त्यामुळे दोघांचे इथं सत्कार होता आणि जळगावमध्ये अपेक्षित आहे, जळगावमध्ये ग्रामीण पत्रकार संघाचं जेव्हा अधिवेशन होत आहे तर या दोघांना तिथं न बोलवणे, त्याचा यथोचित मान सन्मान न करणे हे जळगावकरांसाठी कठीण विषय होता आणि आहेच। कारण एक या मातीशी नातं असणारे दोघं जण आहेत, या मातीमधून जन्म घेऊन किंवा इथं वावरून इथून पुन्हा त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा या महाराष्ट्रावर उमटवणारे 2 आमचे जळगावचे हिरे आहेत। अजून काही हिरे आहेत, पण आज जिथे उपस्थित मी त्यांच्याबद्दलच बोलणार आहे। पण ते या पत्रकारांनी हिरे एवढ्यासाठी म्हटलं की मी जेव्हा 2004 मध्ये आमदार बनलो
तेव्हा तिथं पत्रकार म्हणून तर इथं आमचे पत्रकार म्हणून तेव्हा संपर्कात तेव्हाही काही पत्रकारांचा संपर्क नव्हताच. घरामध्ये जरी पत्रकारिता होती, वडील साप्ताहिक चालवले, बरेच वर्ष त्यांनी साप्ताहिक चालवलं. त्या साप्ताहिकामध्ये 6 महिने चांडण्याची मी सुद्धा लेख लिहिलेला आहे. 6 महिने मी साप्ताहिकमध्ये संपादकीय लिहिलेलं आहे पूर्णामाची लेखमध्ये. आणि त्या याच्यामध्ये प्रिंटिंग प्रेस होती, खिळे लावायची, ते सुद्धा खिळे लावून आम्ही पेपर काढायचं. त्यात बोर्ष होता आमचा खास मास्टर म्हणजे त्या प्रिंटिंग प्रेस चालवण्यामध्ये. पण त्याला हेल्पर म्हणून मी प्रमुख आम्ही कामं करायचं. एक एक खिळा, एक एक अक्षर लिहायचं, तर एक एक खिळे लावाय, विलांटी लाव, हे लाव, ते लाव. पण तो खूप अतिशय त्यावेळेचा आनंद सुद्धा आहे, समाधान सुद्धा वाटलं की जेव्हा ते खिळे लावल्यानंतर ते छापायचं आणि त्यानंतर ते प्रिंट निघायची, त्यानंतर खूप अतिशय आनंद त्या वाचताना व्हायचा. पहिला तर आनंद आम्हालाच व्हायचा, कारण आम्ही तयारी केलेली असायची. नंतर लोकांना किती व्हायचा हा संशोधनाचा विषय, त्यामुळे त्याच्यावर जाणार नाही. परंतु असा संबंध त्या पत्रकारितेमध्ये वडिलांपासून आहे. त्यामुळे वडिलांनी काय विचार करायचे, कशा पद्धतीने राहायचे, त्यांचे समाजाप्रती काय विचार आहेत, इथूनच बाळकडू मिळावं. खऱ्या अर्थानं समाजकार्याचं बाळकडू. आणि म्हणून लहानपणी जे संस्कार झाले ते आई वडिलांचे, आजूबाजूच्या एरियामध्ये राहणारे सर्व समाज घटक जे होते विविध वर्गाचे, त्यामध्ये राहिलो, त्यांचे संस्कार झाले. मागासवर्गीय हॉस्टेलमध्ये मी राहिलो, कारण ओबीसीचा कोटा असतो. त्यामुळे मागासवर्गीय हॉस्टेलमध्ये 2 वर्ष मी शिक्षण घेतलं. त्यामुळे त्या समूहासोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध आले, एक दुसऱ्या भावना समजता आल्या आणि त्यामुळे तेही एक संस्कार झाले. आणि त्यानंतर असे संस्कार प्रत्येकाचे, आणि माणूस जीवनामध्ये शिकत जातो. शिक्षण घेताना मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या सानिध्यावर तिथेही संस्कार त्या पद्धतीचे झाले आणि त्याच्यातून जळणघळण होत एक स्वभाव जो येदूजींचा आहे तोच माझा बनला. कारण या सगळ्यांच्या संस्कारामधून एक गोष्ट आली की आपण लोकांना मोठं केलं पाहिजे. आपण किती मोठं व्हावं न व्हावं हे लोकांनी ठरवायचं असतं, पण आपण जो आपल्या क्षेत्रामध्ये असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये ज्याला जिथं आवश्यकता असेल त्याला पुढे करून त्याला मोठं करण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्यासाठी आपण लहान राहिलो तरी चालेल. कधी ना कधी लहान माणसाची सुद्धा दखल ही घेतल्या जाते. हा, ती दखल घेण्याला वेळ लागू शकतो, काळ लागू शकतो, कदाचित तो माणूस हयातीत असेल किंवा हयातीत नसेल सुद्धा, तेव्हा दखल घेतला जाईल. परंतु मी परवाच्या दिवशी 4-5 मागच्याच वीकमध्ये एक इलेक्शन झालं आणि त्याच्यावर इलेक्शन कसं झालं आणि त्यानंतर सगळेजण जमा झाले आणि एक त्याच्यातून वाक्य निघालंय का त्या तोंडामध्ये की आपण ज्यांना मोठं बनवतो ते नंतर आपल्या डोक्यावर पाय ठेवतात आणि आपला त्रास देतात. पण मी त्याही वेळेस तेच म्हटलं की आपण मोठे बनावं तर आपलं काम सोडू नये. समोरच्याला ठरवायचं असतं की त्यांना आपल्या खांद्यावर काय करायचं, की आपल्या पायाशी राहायचं की आपल्या खांद्याला खांदा मिळून काम करायचं, समोरच्याने ठरवायचं असतं. पण आपण आपला स्वभाव न बदलता मोठे बनवण्याचं आपलं कार्य थांबवायचं नसतं. ज्याला जे आपला वापर करायचा त्यांनी तो करू द्यायचा असतो. शेवटी समोरच्याने काय करायचं असतं मोठं बनवणं तो त्याचा विचार असतो. हे मागच्याच वीकमधलं उदाहरण आहे. आणि म्हणून येदूजींचा आमचा स्वभाव मिळता जुळता स्वभाव आहे. त्यामुळे आमचं जरी आम्ही खूप कमी भेटत होतो, कारण ते त्यांच्या कार्यामध्ये मग्न असतात, मी माझ्या कार्यामध्ये मग्न असतो आणि मी प्रसिद्धी हव्यास मला कधीच नसतो. नाही तर माझे एवढे मित्र त्या मुंबईमध्ये येदूजींना माहिती आहे चाहणारे मित्र आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया असो तो प्रिंट मीडिया असो, पण एकाही मित्राला आयुष्यामध्ये की माझी दखल घ्या आणि काहीतरी माझ्याबद्दल छापा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवा असा एक जरी मुंबईतला पत्रकार किंवा कोणी म्हटलं त्या दिवशी नसेल तर मी कधीच कोणाला म्हणत नाही. मित्र आमच्यासोबत तिथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे एडव्हान्स माहिती आहे सगळे माझ्यासोबत असतात. किती वेळेस मला वाटतं तुला महाराष्ट्राचा नेता बनवतो. म्हटलं महाराष्ट्राचा नेता कसा नाही बनणार. मी लोकांच्या हृदयामध्ये जेव्हा माझं स्थान निर्माण होईल तेव्हा मी आपोआप महाराष्ट्राचा नेता बनेन. तुम्ही बनवणार, तुम्ही त्या पद्धतीने कृत्रिमरित्या मला महाराष्ट्राचा नेता म्हणून मला आवडणार नाही. हा, तुमच्या मनामध्ये काही असेल, विचार करताना कार्य केलं असेल, दखल घेतली आणि ते खऱ्या अर्थानं असली तरच ते योग्य आहे. नाही तर मी सांगून की तुम्ही मित्र आहे माझा असं करा, रोज बाईक घ्या, मी रोज काय दिवस रात्र बाईक घेऊन संजय राऊत सारखे तरी मला घेणार काय, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत इतके मित्र तिथं आहेत. परंतु काय असतं की आता आमच्या भागातले पत्रकारांना माहिती आहे की कधी त्यांना म्हणत नाही असं माझ्याबद्दल लिहा, मला असं मोठं उंच करा, देवा त्यांनी आपण काय कार्य करतो ते त्यांनी ठरवायचं असते. कदाचित माझ्या टीका होतात, मला आवडतात
टीका होत्या. टीका झाल्यानंतर पत्रकारांनी निदर्शनास तुमच्यावर काही लिहिल्यानंतर तुम्ही त्याच्यातून पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. निगेटिव्ह घेतलं तर मग भांडणं तयार होतात, गैरसमज तयार होतात. पॉझिटिव्ह घेतलं तर त्यामधून तुम्हाला पुढची दिशा ठरवता येते. आणि मी कोणताही पत्रकार काही लिहिलं त्याचा आकस आयुष्यात ठेवला नाही. तर माझ्या घरातून पत्रकारिता मी बाळकडून शिकलेलं आहे की आकसून फायदा आहे, कष्ट ठेवायचा. पण तू काय होते तू कधी कधी दखलच घेतलं जात नाही, त्याचंही कधी कधी वाईट वाटतं. दूर राहायचा, जवळ गेल्याचा नाही, दूर राहायचा. त्यामुळे ठीक आहे, समाजामध्ये जशा राजकारणामध्ये प्रवृत्ती आहेत, राजकारणाला बदनाम क्षेत्र का म्हटलं जातं किंवा का बदनाम आपण करतो किंवा करतो म्हटल्यापेक्षा का म्हटलं जातं. राजकारणामध्ये जितक्या प्रवृत्ती आहेत, चांगल्या प्रवृत्ती आहेत, वाईट प्रवृत्ती आहेत, तशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. पण राजकारणी सॉफ्ट टार्गेट असतात आणि म्हणून लेखणी आपल्या हातात आहे. म्हणून आपण कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो ही भावना कदापिही पत्रकारांनी आपल्या मनात ठेवू नये. ते माझा आग्रहाचं विनंती वजा आग्रह राहणार की कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण खूप सॉर्टेड राजकारणी फार सॉफ्ट टार्गेट असतात आणि मग लेखणीचा उपयोग निश्चितपणे समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर आपलं भाष्य असलंच पाहिजे. कोणी राजकारणी असो की कोणत्या क्षेत्रातला दुसरा व्यक्ती असो, चुकत असेल आपल्याला वाटतं, प्रत्येकाचे मतं वेगवेगळे असू शकतात. एखाद्याला वाटतं की हा चूक, याने जे काम केलं हे चूक आहे, एखादा वाटते बरोबर आहे. पण आपलं मत प्रदर्शन करताना शब्द असे वापरायला पाहिजे की जे बोचले सुद्धा पाहिजे पण त्याला वेदना नाही झाला पाहिजे समोर. म्हणून शब्द अतिशय मार्मिकपणे शब्द वापरता येतात. आणि मी जवळून पाहिलेला आपले ते शेवटचं नाव आपल्याला राहिलं तर दिनेशजी काकड्यांचं, ते वडिलांचे मित्र होते, ते साप्ताहिक चालवायचे. आणि ते गुलजार खाण्याचं नाव विसरले तुम्ही, घेतलं नाही त्यांनी मला. या लोकांसोबत लहानपणापासून दिनेशजी सोबतही राहिलेलं आहे. वडिलांचे मित्र असल्यामुळे साहजिक आहे की संपर्क असायचा. आणि अशा याच्यामधून लहानपणापासून हे समजून आम्ही या पद्धतीने पुढे गेलो. यदुजीचे आमचे मुंबईमध्ये असल्यानंतर एक काय असते की तुमच्याशी एक तर मोठे बाबा आहेत, जास्त खूप रोज डिस्कशन करणे हे काय ते काय, एखाद्या इंडिकेशन मधून आपण समजून घ्यायचं असते की आपण पुढे काय करावं. पण थोड्या शब्दामधून त्यांच्या शब्दामधून मी समजून घेत असतो की आता काय करावं किंवा राजकारणाची परिभाषा काय बदलते आहे. खूप काही रोज बसून संवाद किंवा हे करण्याची आवश्यकता नसते. मोठ्या माणसांकडून 2 शब्दामध्ये सुद्धा तुम्हाला दिशा ही मिळत असते. आणि निश्चितपणे चांगले व्यक्ती सानिध्यात आले, चांगल्या व्यक्तींसोबत पत्रकारितेच्या दुनियेमध्ये खूप चांगले व्यक्ती माझ्या सानिध्यात आले. एवढाच माझा स्वभाव आहे की मी कम्युनिकेशन स्किल माझं कमी आहे, लोकांसोबत जास्त असते, मोठ्या लोकांसोबत फार कमी राहते. माझ्या मतदारसंघातील छोटे मोठे माझे कार्यकर्ते गोरगरीब हे आमचे त्याच्यासोबत माझं कम्युनिकेशन चांगलं राहतं. जसे माणसं मोठ्या स्तरावर असतात माझं कम्युनिकेशन कमी होत जातं. तो दुर्गुण आहे माझा चांडक, असं काही लोकांना वाटतं की तो दुर्गुण आहे. मोठ्या लोकांसोबत माझं कम्युनिकेशन जरा कमी असतं आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मागे राहतो, कुठं कुठं आपण मागे पडतो. पण एक असतं की आपण जे काम करतो, ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचं समाधान आपल्याला किती आहे हे जर ज्या दिवशी आपल्याला समजलं त्या दिवशी आपण किती पुढे गेलो किती मागे राहिलो हा विचार संपून जातो. शेवटी आयुष्य जगताना समाधान महत्वाचं आहे. तुम्ही आता पत्रकार सगळे ग्रामीण भागातले आहेत, पत्रकाराच्या समस्या आम्ही डिस्कस करतो, माहिती असतात. पण माझं आग्रह असते, मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, तुम्हालाच काय युवा जे कार्यकर्ते आहेत माझं मार्गदर्शन असते किंवा माझा युवा काढतो. माझ्या गाडीमध्ये कधीच मुलं दिसणार नाही, कधीच गाडी गच्च मागे गाड्या 2 गाड्या हे आयुष्यात नाही. आणि माझ्या कार्यकर्त्यांना एकच सांगत होतो की पहिले आपला संसार बघा, पहिले आपण स्थावर कसे होते बघा, आपल्या पायावर उभे राहू ते कसे बघा, आणि त्यानंतर दुय्यम स्थानी राजकारण. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेवढा वेळ राजकारण, फुल टाइम राजकारण. किती जण पहिलं आयुष्य खपतात आणि शेवटी निराशेमध्ये ते असतात. आणि मग किती वेळ कोणत्या क्षेत्राला जायचं आणि किती काम करायचं हे प्रत्येकाने ठरवायचं. म्हणून माझं पत्रकारांना ते आव्हान आहे ग्रामीण भागातल्या की आपलं सगळं सांभाळून, कारण शेवटी मुलं बाळ असतात. जेव्हा मुलं बाळ आपल्याला ज्या दिवशी म्हणतील की बाबा आमच्यासाठी तुम्ही काही केलं नाही, त्या दिवशी समजायचं की आपण चुकलो.
म्हणून त्यांच्या शब्द आपल्या कानावर आयुष्यात कधी पडता कामा नाही की तुम्ही आमच्याकडे काहीच केलं नाही. म्हणून तेवढीच पत्रकारिता करा की जेवढी आवश्यक आहे, आणि वेळ फॅमिलीकडे द्या. संसार चांगला ठेवला तरच माणूस निश्चितपणे चांगलं काम करू शकतो. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की खूप समस्या पत्रकारांच्या आहेत. ऐकतो आम्ही बसतोय, किती समस्या सुटणार असं वाटतं. त्यातल्या काही सुटतील. आता यदुभाऊ सारखे त्या कमिटीमध्ये आमचे लकोडे जे आहेत तर निश्चितपणे, आणि ते जरी मला मोठेपणा देत असतील की संजीव भाऊचं वजन आहे वगैरे, माझ्यापेक्षा त्यांचंच वजन आहे. त्यांना जास्त ओळखतात मुंबईमध्ये माझ्यापेक्षा. त्यामुळे नाही, तसं नाही, सगळ्याच गोष्टीमध्ये वजन त्यांचं जास्त आहे. तर त्यांनी जडबाचा आपल्या असल्यामुळे प्रत्येकीच्या मध्ये असतं ते की आपला माणसाला मोठेपणा दिला पाहिजे. परंतु पत्रकारांना माझी विनंती आहे की आपला प्रपंच सांभाळूनच पत्रकारिता करावी. मग भीक मागण्याची वेळ येणार नाही, शासनाकडे नाही, कोणाकडेच नाही. नाही तुम्ही पत्रकार असे पाहिलेले आहेत की 24 टाइम फुल टाइम कशासाठी पत्रकार करतो. 24 टाइम पत्रकारिता करण्यासाठी काय काम आपल्याला. तुम्हाला तर रात्र दिवस तर बिलकुल इथं न्यूज भेटायची आवश्यकता नाही. ते काम कोणाचं आहे, ज्यांना पगार मिळतो. ज्यांना पगार मिळतो पत्रकारितेमध्ये त्यांचं काम आहे 24 तास. सगळेच जण 24 तास करायला लागले तर समाजामध्ये चांगलेही परिणाम होतील आणि दुष्परिणाम होतील. म्हणून आवश्यक तेवढी पत्रकारिता. ज्यांना आपण पत्रकारितेमध्ये आपण साधन जे आहे, ज्यांना पगार आहे त्यांचा वेगळा विषय आहे की त्यांना त्या वृत्त समूहामधून काही इलेक्ट्रॉनिक मिळून त्यांना पगार मिळतो, त्यांचं चरितार्थ चालतं, सगळं चालतं. बाकीच्यांचं काय, बाकीच्यांचं काय, त्यांना पगार मिळेल त्यांचं काय, त्यांचं उत्पन्नाचं साधन काय. उत्पन्नाचं साधन म्हणून जेव्हा आपण पत्रकारिता बघायला लागलो तेव्हा त्या पत्रकारिता त्रास, असं माझं मत आहे. कोणाला ते, आणि माझा कोणाला माझं भाषण तुम्ही ऐकलं तिथं नाही, मी सरळ सरळ बोलणारा माणूस आहे आणि मनात काही गोठात काही आपल्या बुद्धीला पटत नाही. दुष्परिणाम कधी कधी भोगावे लागतात खरं बोलल्याचे, पण ते मी बोलत राहतो भीडभाड न ठेवता. पण माझी तेच राहणार आहे की शेवटी किती. आणि एक विषय होता जेव्हा पेन्शनचा भाऊ विषय निघतो, तुम्ही आता अधिस्वीकृतीचे अध्यक्ष आहे, बाकीचे इतर सदस्य सगळे बसलेले आहेत. 2018 मध्ये जेव्हा पेन्शन लागली ती कोणाला झाली की जे नोकरीमध्ये आहे, म्हणजे त्यांना पगार मिळतो, म्हणजे जे 30 वर्ष पत्रकारिता ज्यांना पगार मिळतो. आता तुम्ही जर पेन्शनची, म्हणजे मी स्पष्टच बोलणार नाही, तुम्ही जर पेन्शनची मागणी तर सगळ्या पत्रकारांना पेन्शन द्यायला पाहिजे. कॅटेगरी आणि क्रायटेरिया कसा ठरवणार. तुम्ही ज्या दिवशी घोषणा केली सगळ्या पत्रकारांना गव्हर्नमेंटला एकवेळेस घोषणा करू द्या की जे पत्रकार असतील सगळ्या पत्रकारांनी पेन्शन देऊ. जळगावमध्ये किती पत्रकार होते, किती होते, 2000 आरामशीर पत्रकार. म्हणून थोडा त्याचा क्रायटेरिया पण ठरवावा लागेल की पत्रकार कोणत्या पत्रकारापर्यंत पेन्शन पोहोचलं पाहिजे. आता एक मुद्दा काय आहे, आता मालक आहे, दोघं तसे नाही, दोघं सज्जन मालक आहेत. पण बरेचसे मालक मी पाहिले की अधिस्वीकृती देताना आपल्या घरामध्येच अधिस्वीकृती राहते. सगळे ज्यांनी आयुष्य खपलं त्या पत्रकारितेमध्ये त्यांना कुठे अधिस्वीकृती मिळून राहिली. त्यांच्या घरामध्येच अधिस्वीकृती असते, पोरगा नातूपर्यंत सुनापर्यंत अधिस्वीकृती. ज्यांनी त्या वृत्तपत्र किंवा जे इलेक्ट्रॉनिक वाढवण्यासाठी रात्र मेहनत केली त्या पत्रकाराचं काय. तर तेवढं तर त्याच्या वाटायला जाऊ द्या. अरे कायदा म्हणून तुम्हाला वाटतं कायद्यात पण असेल की जे तालुका प्रतिनिधी जे आहेत त्यांना अधिस्वीकृती द्यावंच लागते कायद्यामध्ये, असं माझं मत आहे. तुम्हाला दोघांना माहित असेल की जे तालुका प्रतिनिधी आहेत त्यांना अधिस्वीकृती द्यावीच लागते कायद्यानुसार. किती इथं तालुका प्रतिनिधी माझ्यासमोर बसलेला आहे, किती जणांना अधिस्वीकृती नाही आहे किंवा आहे काहीच नाही. आय कार्डचे तालुका प्रतिनिधी आहेत का आमचे मालक देत नाही. आय कार्डचे वांदे तर मी आय कार्डचे नाही, फार द्यावंच लागते कायद्यानुसार तालुका प्रतिनिधी जे आहेत. मी भाऊना यदू भाऊना यांना सुद्धा एखादा असेल होय तालुका प्रतिनिधी एका तालुक्याला एक, पण नाही ते आहे ना, एकचा कोटा आहे ना तालुका प्रतिनिधीचा. साप्ताहिकलाही एक आहे, दैनिकालाही एक आहे, पण तो देतो नाही ना आपण, तोच तर मोठा विषय आहे ना. आज आमच्या इथं तालुका प्रतिनिधी त्यांना तरी अधिस्वीकृती मिळतं का. म्हणून मी दोघा तिघांना सगळ्यांना तुम्हाला विनंती करणार आहे
की हा कायदा तुम्ही अंमलात आणा, मालकांना नोटीस द्या पूर्ण महाराष्ट्रातल्या, की बाबा तालुका प्रतिनिधी आमचे त्याच्यामध्ये आले पाहिजे, म्हणजे कायद्यानुसार काही आहे तेवढं तर करायला पाहिजे. आणि म्हणून ह्या बऱ्याच आहेत अधिस्वीकृती आपल्या. आणि आनंद या गोष्टी तुम्ही त्याचे अध्यक्ष आहेत, आमचे आहेत, तिकडे रमेश कुलकर्णी आहेत, तर थोडं अधिस्वीकृत डायरा कसा वाढवता येईल तरी बघा. शेवटी आपले भाऊबंधच आहेत, थोडा डायरा कसा वाढवता येईल. जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या पत्रकारांना आवश्यकता आहे. अमरावतीचा प्रभाव या अधिवेशनात जास्त आहे मी जाणतो, पण मी अमरावतीकरांचे एवढे मोठे माणसं इथं बसलेले आहेत, मी विनंती सुद्धा करणार आहे. आणि मला वाटतं की तुम्ही त्या विनंतीचा निश्चितपणे विचार कराल अशी अपेक्षा सुद्धा आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये विदर्भावर अन्याय सातत्यानं, विदर्भात पश्चिम विदर्भावर आणि त्यात बुलढाण्यावर सगळ्यात जास्त. कधीतरी तुम्ही पश्चिम अमरावतीचे सगळे स्टालवर्ट लोक आहात पत्रकारितेमध्ये, कधीतरी तुम्ही विचार करावा की पश्चिम विदर्भातल्या सगळ्याच क्षेत्रामध्ये अन्याय का होतो. सगळ्या क्षेत्रात, म्हणजे कोणत्या क्षेत्राचं नाव घेत नाही. मग तुम्ही काय करता तुमच्या क्षेत्रामध्ये? आम्ही झगडतो, आम्ही मांडतो, तुम्ही काय मांडतो, आणि तशापर्यंत सभागृहात म्हणून बाहेर मांडतो. तुम्ही त्याला किती महत्व दिलं? अमरावती विभागातल्या मेन पत्रकारांनी त्याला किती महत्व दिलं हाच थोडा विषय माझ्यासमोर आहे. कारण शेवटी आम्ही सभागृहात 3 वेळेस विषय मांडला जो आज मांडतोय. कारण नागपूरवरून निघाल्यानंतर ते अमरावतीपर्यंत पोहोचत नाही, तर इकडे बुलढाण्यात काय पोहोचणार? कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा तुम्ही, जास्तीत जास्त थोडंफार अमरावतीमध्ये टाकलं जातं. विकासाचं, उद्योगाचं थोडंफार शिंतोडे उडवला जातात. सर्व काही नागपूर सेंट्रलाइज केंद्रित जर विदर्भ कराल तर वराडाचं काय करायचं? पण या भूमिका जेव्हा आम्ही सभागृहात मांडतो, बाहेरही मांडतो, पक्षातही मांडतो, तर त्याची दखल तर महाराष्ट्राने घेणार ना पत्रकार कोणी. ती दखल कोणी घ्यावी? अमरावती विभागातल्या सन्माननीय सगळ्या पत्रकारांनी त्याची दखल घ्यावी. की काय होत आहे, का पश्चिम विदर्भ मागे राहतोय, का पश्चिम विदर्भामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये का मागे ठेवलं जातं. आणि जेव्हा कोणी त्याच्यात पुढाकार घेतोय तर आपण त्याला किती महत्व दिलं पाहिजे. मग तुम्ही ते उदाहरण तुमच्या याच्यात लिहिलेलं आहे. मी आज लेख वाचला महासागरचा, त्याला हे संयुक्त उदाहरण नाही आहे की आपणच आपल्या याला नाही करणार, तुम्ही कोण करणार आहे? मुंबईचे पत्रकार तुमची दखल घेणार आहेत का? मुंबईचे हे करणार आहेत का तुमची दखल घेणार? अमरावती मधल्या विभागाची कोण दखल घेणार आहे? पश्चिम महाराष्ट्रातले पुढारी वगैरे तुमचे किंवा तिकडे दखल घेणार आहे का पत्रकार? ही दखल तर विदर्भातल्या, त्यातल्या पश्चिम विदर्भातल्या पत्रकारांनीच या विषयाला जास्तीत जास्त हे करून प्रत्येक क्षेत्रात विदर्भ कसा मागे ठेवला जातो, राजकीय क्षेत्रापासून तर औद्योगिक क्षेत्रापर्यंत, तर पत्रकारिता क्षेत्रावर, सगळ्या क्षेत्रामध्ये का ठेवला जातो मागे? का पश्चिम विदर्भातले नेते नाही आहेत, पश्चिम विदर्भात चांगले पत्रकार नाही आहेत, पश्चिम विदर्भात उद्योजक होऊ शकत नाहीये, पश्चिम विदर्भात चांगले शेती करणारे नाही आहेत. पण पत्रकारितेच्या माध्यमातून आपण जे जे साधनं आपल्याला उपलब्ध आहे त्या साधनांमधून आपण त्यांना महत्वपूर्ण त्या विषयाला किती प्रकारे वर आणतो, टाहो फोडतो. त्यानंतर मुंबईवाले दखल घेतील ना, नागपूरवाले दखल घेतील. मला वाटतं याच्यावेळी आपण सगळ्यांनी चिंतन करावं अशी सगळ्यांना विनंती करतो. आणि सरतेशेवटी एवढं सांगणार आहे की पत्रकारिता अतिशय पवित्र असं कार्य आहे. याच्यासारखं पवित्र कार्य कोणतंच असू शकत नाही. एक शिक्षक म्हणतो आपण, शिक्षकांनी पत्रकारिता ही दोन पवित्र फील्ड आहे. पण त्या दोन्ही फील्डची दुरावस्था आणि त्या फील्डमध्ये शिरलेल्या प्रवृत्ती याचे मूल्यमापन सर्वांनी केलं पाहिजे. राजकारणात जशा प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती चांगल्या होत्या, जास्त वाईट प्रमाणात 19 पासूनचं राजकारण मला काही आवडणारं राजकारण नाही. मी 19 पासूनच जे राजकारण चालू आहे, जरी माझा त्याचा सहभाग जरी असला तरी न रुचणारं राजकारण हे 19 पासून घडत आहे, तिचे वेदनादायी आहे. आणि या राजकारणामधून कधी कधी मग आम्हाला असं निघून जावं असं वाटतं. इथपर्यंत टोकाचे विचार येणारे राजकारण 2002 पासून चालू आहे. कारण जशा प्रवृत्ती तशा प्रकारे घडेल तशा प्रकारे महाराष्ट्र बनणार आहे. आणि मग पत्रकारांनी तो सुद्धा विचार केला आपल्या क्षेत्रामध्ये या अशा प्रवृत्ती घुसू नयेत,
घुसल्या तर त्यांना सुधारण्याची आपल्या संघामध्ये ती जबाबदारी असली पाहिजे की अशा प्रवृत्तींना थारा देता कामा नये. ज्यामुळे समाजमन बिघडेल, महाराष्ट्र बिघडेल, असं आपल्या याच्यामधून होता कामा नये. असंही केलं पाहिजे. आणि बाकी काही ज्या फॅसिलिटीज असतात त्या प्रमाणात मी सांगितलं ना, त्या प्रमाणे जो किती पत्रकार करतात. आता आमचे भगत काका 30 वर्ष का 50 वर्ष झाले पत्रकार करतात, कुठं रिकग्नाइज केलं तुम्ही, कुठं रिकग्नाइज होऊ शकतं, याचाही विचार आता तुम्हाला करावा लागणार आहे. जेव्हा शिफारसी येतात की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं, आणि पत्रकारांचा एक तर क्रायटेरिया ठरावाच लागेल हे सगळे विचार करताना. नाहीतर मग विचार न करता जर आपण एखादी मागणी केली तर मला वाटतं ती मागणी कितीही पत्रकार संघ एकत्रित आले तर ती मागणी पूर्ण होईल असं मला आशा वाटत नाही. आता माहित आहे की महाराष्ट्रात काय काय मागण्या होत आहेत, सगळ्याच पूर्ण होणार आहेत. मागणी केव्हा कशी करायची की ते पूर्ण होऊ शकते. अवास्तव जर मागणी करत राहिलो कोणत्याही क्षेत्रामध्ये काही महत्व नाही. हवा होते पण शेवटी तो हवेचा फुगा तो फुटूनच जातो. मी कोणावर भाष्य करत नाही, एक जनरल बोलतोय. म्हणून मागण्याही तेवढ्याच असाव्यात की ज्या खऱ्या अर्थानं त्याला न्याय मिळू शकतो. मला वाटते की सगळे सन्माननीय व्यासपीठावर बसलेले निश्चितपणे माझ्यापेक्षा सर्वच गोष्टीमध्ये विचार करण्यामध्ये, समाजाला प्रबोधन करण्यामध्ये माझ्यापेक्षा सरसच आहेत. फक्त मी एक कार्यकर्ता म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून ह्या भावना मांडल्या. यातल्या भावनावर पश्चिम विदर्भाचा प्रभाव माझ्यावर जास्त आहे. मी प्रत्येक 19 वर्षात मी अभ्यास करून तेच मानून नाही. त्यातलं काही आता थोडाफार सुधारणा होता, पण त्याला किती आपल्याला बळ देता येईल याचा निश्चितपणे विचार करावा. आणि पत्रकारांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणि वाईट दिवस कोणते हे मी काही सांगणार नाही की चांगले दिवस येवोत. मी ते एकच सांगितलं, चांगले दिवसच झालं पाहिजे. आपला प्रपंच सांभाळून जो पत्रकार करतो त्याला चांगलेच दिवस असतात. आणि जो 24 तास पत्रकारिता करतो काही घरचं न बघता त्याला कधीच चांगले दिवस येऊ शकत. ते माणूस स्पष्ट म्हणतो. त्यामुळे आता मी फुल टाइम समजा 24 तास यादू राजकारण करत बसलो, 24 तास. मग सांगा बरं मुलांकडे कोण लक्ष देईल. मग आरोप होतात ना की यांनी पैसे कुठून आणले. मग धंदा पाणी बी करावं लागेल. मग धंदा पाणी केला तर आरोप कमी होतात. नाही तर मग राजकारणी लोकांनी धंदा पाणी न करता बिस्टेटा वाढून राहिल्या कुठून येतात. शेवटी विषय प्रश्नार्थ चिन्ह होतात. आणि म्हणून आपला धंदा पाणी हा सुद्धा आपण बघितला पाहिजे. पत्रकारिता हा धंदा नाहीच, राजकारण हा सुद्धा धंदा नाही. पण ज्या दिवशी एक क्षेत्र धंद्याचा म्हणून आपण विचार करतो, राजकारणामध्ये पण प्रवृत्ती कशा करतो. मला आमदार बनायचं कशासाठी, मला जिल्हा परिषद सदस्य बनायचं कशासाठी, नगर परिषद सदस्य बनायचं कशासाठी. जर तुमच्या बॅक ऑफ माइंड मध्ये फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी मला आमदार बनायचं किंवा लोकप्रतिनिधी हे असेल तर मग समाजसेवा तुम्ही विसरून जायची. म्हणून खूप जास्त लांबवणार नाही, पण समाजसेवा हेच माझं साधन आहे आणि माझं साध्य सुद्धा आहे. त्यामुळे एखाद्या दिवशी मी या राजकारणामध्ये तेव्हा एक्झिट असेल, घेईल स्वतःहून, ते तुम्हालाही समजणार नाही, घरच्यांनाही समजणार नाही, मलाही समजणार नाही. ज्या दिवशी मूळ होईल त्या दिवशी समाजसेवा माझ्यावर कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. समाजसेवा घेऊ शकते का हिसकावून, काय घेऊ शकत. ज्या दिवशी मूळ असेल, आता आपण नाही बसू शकत फिट आजच्या राजकारणामध्ये, त्या दिवशी डॉक्टर संजय कुटे हा समाजसेवेमध्ये जास्त प्रमाणामध्ये काम करताना तुम्हाला दिसेल. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. पत्रकारांची दशा आणि दिशा या विषयावरती अतिशय छान असा